ठराविक वेळ नाही किंवा ठराविक संख्या पण नाही आणि खरोखर चांगला प्रश्न आहे. याचा सायंटिफिक उत्तर द्यायचा मी या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. दिवसातून किती वेळ जेवण करायला पाहिजे? आठवड्यातून एक वेळा करायला पाहिजे का 2 वेळा करायला पाहिजे का 4 वेळा करायला पाहिजे? नमस्कार मित्रांनो, कालच माझ्या क्लिनिकला एक पेशंट आला आणि मला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब, आठवड्यातून किती वेळा आपण सेक्स करायला पाहिजे? आणि खरोखर चांगला प्रश्न आहे. याचा सायंटिफिक उत्तर द्यायचा मी या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सेक्च्युअली एज्युकेटेड होत नाही तोपर्यंत तुम्ही लैंगिक आयुष्य चांगलं जगूच शकत नाही. फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा औषधांवर डिपेंड न राहता जर तुम्हाला तुमचं लैंगिक आयुष्य स्वतःहून घरच्या घरी चांगलं आणि करायचं असेल तर नक्कीच माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सेक्च्युअल नॉलेज मिळू शकतं. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आठवड्यातून किती वेळ सेक्स करायला पाहिजे, असे बरेच प्रश्न मला माझ्या क्लिनिकमधून पेशंट विचारत असतात. आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न, कारण की दिवसातून किती वेळ जेवण करायला पाहिजे ह्या जर मग तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर देसाल की डॉक्टर साहेब, मी नाश्ता करणार, लंच घेणार आणि रात्री डिनर घेणार. पण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये असं काही ठराविक नाही आहे की आपण आठवड्यातून एक वेळा करायला पाहिजे का 2 वेळा करायला पाहिजे का 4 वेळा करायला पाहिजे का डेली करायला पाहिजे. कारण की हे जे आपलं दोघांचं रिलेशन असतं हे पती पत्नीच्या रिलेशनवर, इमोशनल बॉन्डिंगवर डिपेंड असतं. होऊ शकतं की त्यांचे जर मिस्टर खूप बिझी असतील तर त्यांची जे फ्रिक्वेन्सी असेल ते कमी होऊ शकते. जर तो खूप मेहनती काम करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी असणार, तो दिवसभर काम करून थकलेला असणार आणि रात्री त्याला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करणं शक्य नसेल. किंवा तुमची पत्नी केव्हा केव्हा जर खूप दिवसभरामध्ये काम करत असेल तर थकलेली असेल तर ती सपोर्ट करणार नाही. आपण नंबरला महत्त्व न देता जेव्हा केव्हा आपण संभोग क्रिया करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ज्या दिवशी दोघांचाही मूड असेल, दोघांची इच्छा असेल, त्याप्रमाणे आपल्या वयानुसार जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी केली किंवा शारीरिक संबंध ठेवले तर मला वाटतं की तुमचं लैंगिक आयुष्य हे चांगलं घडू शकतं. उगीच बळजबरी करून पण काही फायदा होत नाही, कारण की तुमचा मूड खूप चांगला आहे पण तुमच्या पार्टनरचा नाही. अशा वेळेस काय होतं की तुम्हाला लवकर लवकर करण्याची घाई होते आणि त्या घाईमधूनच प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची शक्यता निर्माण होते. होऊ शकतं तुम्हाला त्या दिवशी प्रॉपर इरेक्शन मिळू शकत नाही, असं पण होऊ शकतं. जर तुमचा मूड नसेल आणि तुमच्या पार्टनरने तुम्हाला बळजबरीनं करायला सांगितलं असेल तर त्या दिवशी तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणार नाही आणि तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी दडपण आल्यामुळं किंवा ताणतणावामुळं किंवा थकव्यामुळं परफॉर्मन्स अँझायटी निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की मला खूप गंभीर आजार झालेला आहे, मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे, मी काही औषधी घ्यायला पाहिजे, काही ऑनलाईन औषधी घ्यायला पाहिजे, शिलाजीत घ्यायला पाहिजे, अश्वगंधा घ्यायला पाहिजे. तर असं तुमच्या मनामध्ये विचार येऊ शकतात. पण इथं मेन कारण काय होतं की तुम्ही दिवसभरामध्ये थकलेलं होता, तुमचा मूड नव्हता. फक्त तुमच्या पार्टनरला खुश करण्यासाठी तुम्ही मेंटली तयार न होता फक्त फिजिकली तुम्ही तयार झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर इरेक्शन नाही आलं. तर असे लैंगिक आजार या समस्यातून घडून येतात. तर हे आपल्याला जोपर्यंत समजून घेता येणार नाही तोपर्यंत आपण आपलं लैंगिक आयुष्य चांगलं जगू शकत नाही. नेहमी जो तुम्ही मला प्रश्न विचारता, डॉक्टर साहेब किती वेळ करायला पाहिजे, तर याला ठराविक वेळ नाही किंवा ठराविक संख्या पण नाही. तुम्ही आठवड्यातून एक वेळ करा का 2 वेळा करा की 4 वेळा करा की डेली करा, पण जर दोघांच्या पार्टनरच्या कन्सर्ननुसार जर तुम्ही करत असाल तर त्याला आम्ही परिपूर्ण लैंगिक आयुष्य हे आम्ही असं संबोधतो. कारण की जोपर्यंत तुमची दोघांची काम इच्छा प्रॉपरली होत नाही तोपर्यंत तुम्ही ही क्रीडा करणं अपेक्षित नसतं. अशा वेळेस काय होतं की केव्हा केव्हा आपल्या दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात आणि केव्हा केव्हा याच्यातून एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन पण डेव्हलप होऊ शकतं. असं न करता, नंबरला महत्त्व न देता सॅटिस्फॅक्शनला महत्त्व देणं गरजेचं असतं आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून ऑर्गॅझम पण देणं गरजेचं असतं. एक दुसऱ्याला दोघांनाही ऑर्गॅझम मिळणं गरजेचं असतं, तरच तुमचं लैंगिक आयुष्य मजबूत आणि टिकाऊ राहतं. तर मित्रांनो, असा बिलकुल विचार करू नका की आठवड्यातून किती वेळ करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपल्या बॉडीच्या नुसार, आपल्या वयानुसार, आपल्या पार्टनरच्या इच्छेनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार
जर आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक संबंध ठेवत असाल तर नक्कीच आपलं लैंगिक आयुष्य हे चांगलं एन्जॉयबल होऊ शकतं आणि दॅट टू बी अप टू द एज ऑफ 70. कारण की वयानुसार आपली काम इच्छा कमी कमी होते, आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होतात, स्त्रियांच्या बॉडीमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन्स हे कमी होतात, त्यांना मेनोपॉज येतात. तर त्यानुसार आपल्याला वेळ आणि आपल्याला सगळं ठरवणं गरजेचं असतं. अजून काही तुम्हाला काही शंका असतील मित्रांनो तर केव्हाही तुम्ही मला कॉल करून माझ्याशी व्हिडिओ कॉलने जोडू शकता आणि जे काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका काही असतील समज गैरसमज ते दूर करण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्याशी व्हिडिओ कॉलने जुळून नक्कीच माझ्याशी चर्चा करू शकता. धन्यवाद मित्रांनो.